गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा मृत्यू। औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। कोल्ड्रिफ्ट सिरप बनवणाऱ्या कंपनीवर कारवाईची तयारी। तमिळनाडू, मध्य प्रदेशमध्ये 16 मुलांचा मृत्यू। कफ सिरपमध्ये 48.6% डायलिथिन ग्लायकोल या विषारी रसायनाची भेसळ होती। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रति टन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहांची ग्वाही। शहा शिर्डीमध्ये आले पण नुकसानग्रस्त भागामध्ये भेट दिली नाही। शहा शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेले नाहीत। बच्चू कडूंची टीका, तर शहांनी कर्जमाफीची घोषणा करणं अपेक्षित होतं, कडूंचं वक्तव्य। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार, शिंदेंचं अजितदादांचं आश्वासन। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदी शहांचं कौतुक। महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा केंद्र पाठीशी उभं असतं, जेव्हा जेव्हा राज्यानं मदत मागितली तेव्हा केंद्रानं मदत केली, शिंदेंचं वक्तव्य। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवारांची टीका। तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज्याला शेतकऱ्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभले। 2 दिवसांमध्ये सरकारकडून चांगली घोषणा होईल, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरेंनी आज शिवतीर्थ निवासस्थानी 11 वाजता बैठक बोलावली। मनसेचे नेते आणि सरचिटणीसांची आज बैठक होणार। आगामी निवडणुका, संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठक। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूनं, दरेकरांचा टोला। उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीसाठी अगतिक झालेत, पण राज ठाकरेंनी अजून कुठेही आम्ही एकत्र येतोय असं म्हटलेलं नाही। राज उद्धव यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन म्हणणारे स्वतः सीएम झाले। 2019च्या निवडणुकीचा दाखला देत शंभूराज देसाईंची ठाकरेंवर टीका। संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा। रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांच्या समोर अनिल परबांचे आरोप फेटाळले। स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता, ज्योती कदमांनी सांगितला थरारक प्रसंग। तर परबांच्या विरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली। बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातून 40गावकडे घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटलांनी डिवचलं। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाच्या विरोधात सकल ओबीसी महामोर्चा निघणार। 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठक संपन्न। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावर ओबीसी समाज नाराज। जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातींच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करतायत, वडेट्टीवारांचा संताप अनावर। नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं नियोजन। किनवटचे भाजप आमदार भीमराव केराम यांची माहिती। धनगर समाजानं ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं। धनगर समाजानं सत्तेमध्ये येऊन आरक्षणाचा टक्का 62% न्यावा। धनगर समाजाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। प्रोटोकॉलमध्ये लक्ष्मण हाके बसत नसतील, पण आमचे नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार बाजू मांडत आहेत, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। माहितीला गालबोट लागेल अशी वक्तव्य टाळा। नाशिकमधल्या सभेत बोलताना शिंदेच्या नेत्यांचं पदाधिकाऱ्यांना सूचना। तर एकनाथ शिंदे खंबीर आहे, कुठेही शिवसेनेचा मान सन्मान कमी होणार नाही, शिंदेंची मनोबल वाढवले। निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेची तयारी ठेवा, हुसेनच्या कार्यकर्त्यांना सूचना। माहितीमध्ये कोणती जागा मिळेल सांगू शकत नाही, माहितीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका, दादा हुसेनचं वक्तव्य। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांची सभा पार पडली। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिंदेंनी सत्कार नाकारला।
पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही भारतामधील एक खोली जी कोणीतरी हिसकावली आहे आणि ती पुन्हा मिळवायची आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. पालकमंत्रीपदासाठी कधी बोलवतात याची वाट पाहतोय. आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठांकडून विचारविनिमय सुरू. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, मंत्री दांडिया खेळत होत्या. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकरांचा आदिती तटकरेंवर निशाणा. शिंदे सेनेकडून सुनील तटकरेंच्या वालेकिल्ल्यामध्ये ऑपरेशन टायगर. रायगडच्या कुलाडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. तर महाडमध्ये स्नेहल जगताप यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये केला. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अमित शहांसमोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न. तर नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, भुसेंचं मुश्किल उत्तर. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार. राज्याच्या नेतृत्वाची स्वबळासंदर्भात चर्चेची ही तयारी. आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपत घेण्याच्या हालचाली सुरू. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. शेकापचे बाळासाहेब एरंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 10 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार. आमदार नरेंद्र मेहतांकडून मीरा भाईंदर मनपा आयुक्तांच्या सेना प्रवेशाची पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. प्रशासकीय मर्यादा ओलांडल्याचा आरोप. मंत्री प्रताप सरनाईकांच्या कार्यक्रमात मनपा आयुक्त सहभागी झाल्यानं पोस्ट. मुंबईकरांचे प्रश्न ऐकून भाजपा पक्षाचा जाहीरनामा तयार करणार. सरकारनं मुंबईसाठी तयार केलेली कामं घेऊन जनतेसमोर जाणार. अमित साटम यांचं वक्तव्य. नेत्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युतीची भाषा करतो. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युती तोडण्याची भाषा होते. कार्यकर्त्यांना मोठं करायचं असेल तर युती केली पाहिजे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. गरज असते तेव्हा हिंदी भाषेमध्ये बोलतो, याचा मला काही फरक पडत नाही. मराठी हिंदी भाषा वादावर मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी मराठीची गळचेपी सुरू. सरनाईक चारही बाजूंना ढोल वाजवत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका. आमदार सदाभाऊ खोत यांचा आपल्या सरकारमधील सहकार मंत्र्यावर गंभीर आरोप. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील नोकर भरतीला दिलेल्या परवानगीवरून आरोप. नोकर भरतीसाठी सहकार मंत्र्यांसह सर्वांनी जागा वाटून घेतल्या असल्याचं खोतांचं म्हणणं. फडणवीसांसाठी प्राण देणाऱ्यांनी ते लवकर देऊन टाकावे. देवाभाऊंसाठी मरण जरी आलं तरी ते आमच्यासाठी सौभाग्याचं लेणं आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांचा निशाणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या, म्हणून हा पाया आपल्याला मजबूत करावा लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती. बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं तत्कालीन अध्यक्ष सुहास सावंत यांनी राजीनामा दिला होता. उपनेते नितीन नांदगावकरांवर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हा प्रशासन उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्यानं निर्णय. भाजपने पगार देऊन मतं घेतली. अंबादास दानवेंचा भाजपावर हल्लाबोल. तर लाडका भाऊ पाठोपाठ लाडकी बहीण योजना ही बंद पडू शकते, दानवेंचा सरकारवर निशाणा. अमरावतीमधल्या आरएसएसच्या कार्यक्रमासाठी कमल गवईंचं शुभेच्छा पत्र. आरएसएसच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाचं कमल गवईंना निमंत्रण होतं. कमल गवई सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री. माझ्या भाजपच्या वाटचालीमध्ये अमित शहांचाच वाटा होता. शिर्डीमध्ये बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या विश्वासामध्ये अमित शहांची महत्वाची भूमिका, विखेंचं वक्तव्य. मंगेश साबळेंच्या उपोषणाची अजूनही सरकारनं दखल घेतली नाही. साबळेंची तब्येत बघता मंत्र्यांनी तोडगा काढावा. रोहित पवारांकडून ट्विट करत खंत व्यक्त. गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर. कोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी. 2 जण खाली उतरल्याची दृश्य. यानंतर काही अंतरावरच कारनं रिक्षाला धडक दिलेली. जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला? भाजप नेते पातळी सोडून बोलतायत. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा. अपघात प्रकरणी कारवाईसाठी डीसीपींना केला होता फोन. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला. ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख. पुण्यामधल्या पोर्शे कार अपघात प्रकरण. अग्रवाल कुटुंबाचं जप्त केलेलं हॉटेल पुन्हा त्यांच्या ताब्यात. अग्रवाल कुटुंबाचं शासकीय जागेवर उभं असलेलं अनधिकृत एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक. 26 ऑक्टोबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय. तर 2 उपमुख्यमंत्री असल्यानं महापूजा कार्तिकी एकादशीला कोण पूजा करणार याबाबत विचारणा. मुंबईमध्ये एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत मुंबई वन अॅपचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता.
रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोसाठी वेगवेगळी तिकीटं खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार. देशातील वॉटर टॅक्सी असणारा हा एकमेव प्रकल्प असणार. दरम्यान विमानतळाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं होतं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती. 156 पदांच्या भरती संदर्भात चौकशीचे आदेश. नोकर भरतीमध्ये संचालकाकडून हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी असल्यानं सहकार विभागाचा निर्णय. आयबीपीएस संस्थेमार्फत नोकर भरती घेण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची परिषद संपन्न. सदर परिषदेचं आमदार प्रवीण दरेकरांच्या हस्ते उद्घाटन. नाशिकच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची 432 कोटींची 21 हेक्टर जमीन शासन जमा. राज्यामधील अशा प्रकारची पहिलीच कारवाई म्हणून चर्चेत. भिवंडीवाडा रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची ठेकेदारांवर खैरात. विधिमंडळामध्ये ब्लॅकलिस्ट केलेल्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला 150 कोटींचं दुरुस्तीचं काम, तर कोटींचा खर्च करूनही रस्त्यांवरील खड्ड्यांचं साम्राज्य कायम असल्यानं स्थानिक संतप्त. डोंबिवली मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांवरून गायब. कोट्यवधीच्या नूतनीकरणामध्ये डोंबिवली स्थानकाचं मूळ नावच गायब. ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन. डोंबिवली नाव त्वरित लावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची विक्री होणार. भंडाऱ्याच्या मिस्किन टँक तलावाची मातीची आवार भिंत खचली. गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप. 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास. स्थानिकांकडून नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. नांदेडच्या हिमायतनगरमधील दुधड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गोविंद देवकतेंची बदली. शिक्षकाच्या निरोप समारंभाच्या वेळेला विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स अपलोड करणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड. गुन्हेगारीला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी धिंड काढली. आरोपीनं बदला तो फिक्स अशा आशाचे स्टेटस. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या. अत्याचार करणारा आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती. नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर. शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं अनुष्कानं राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप. नवी मुंबईच्या ऐरोलीमधली घटना. शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा. रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भिवंडीमधल्या सावध नाका परिसरामध्ये कुरिअर गोडाऊनला भीषण आग. संपूर्ण कुरिअर गोडाऊन जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. नाशिकच्या कळवण दगडफेक प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. बेपत्ता झालेला तरुण विठोबा पवार स्वतःच्याच घरामध्ये सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास. दुसऱ्याच दिवशी ठावठिकाणा मिळाला. विठोबा पवारच्या कुटुंबियांनी अपहरणाचा आरोप करत आंदोलन केलं होतं. कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असलेलं शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं पुढे सरकलं. वादळ पुढे गेल्यानं रायगडवासियांवरील चक्रीवादळाचा धोका टळल्याची शक्यता. मच्छीमार आणि नागरिकांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन. बिहार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूला पॅकेज देता, मग महाराष्ट्राला पण 40,000 कोटींचं पॅकेज द्या. मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या विशेष सरकारनं भूमिका घेतल्यावर आंदोलन करायचं किंवा नाही ते ठरवू. नांदगावकरांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार. अंबादास दानवेंची माहिती. शेतकऱ्यांचा हमरडा सरकारच्या कानावर जावा यासाठी मोर्चाचं आयोजन. दानवेंचं वक्तव्य. धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात. श्री खंडोबा क्षेत्र, अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीकडून पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावातील नुकसानीचे पंचनामे. उर्वरित गावांमधील पंचनाम्यांचं काम सुरू. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपयांचा दर. मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला महानायक भगवान बिरसा मुंडा यांचं नाव. आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे आभार मानले. नंदुरबार जिल्ह्यामधल्या कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. कापसावर लाल्या रोगाचे प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. परतीच्या पावसानं अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नंदुरबार तालुक्यामध्ये उभारलेल्या सुजलोन कंपनीच्या पवन ऊर्जेच्या टॉवरवर चोरीचे प्रकार. भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांची चोरट्यांवर मुकोका लावण्याची मागणी. नंदुरबारच्या डोंगर दऱ्यामधून उमटतोय पाढ्यांचा स्वर. धडगाव तालुक्यामधल्या पायी पायी पाढे उपक्रम ठरतोय प्रेरणादायी. शिक्षकाच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढली. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला वेग.
महामार्गासाठी जमीन अधिग्रहण 2 टप्प्यात होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 11 ते दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 गावांच्या जमीन अधिग्रहण केलं जाणार. मुंबई शहरासह उपनगरामध्ये उद्यापासून 9 तारखेदरम्यान 10% पाणी कपात लागू होणार. पिसे पांझरापूर जलविद्युत केंद्रामध्ये 20 मीटर जोडणीचं काम हाती घेण्यात येणार. महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानचा दाटून पराभव. 248 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर ऑल आऊट. क्रांती गौड, दीप्ती शर्माच्या प्रत्येकी 3 विकेट्स. जिर्लिंग नेपाळमधील भूस्खलनामध्ये 71 जणांचा मृत्यू. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती. नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल राहुल गोखलेंची नियुक्ती. आयएनएस खुकरी आणि आयएनएस कोलकाता जहाजाचे कमांडिंग अधिकारी म्हणून राहुल गोखलेंनी काम केलंय. दुग्धोत्पादनामध्ये जगामध्ये भारताची आघाडी कायम. देशामध्ये 10 वर्षात दुग्धोत्पादनामध्ये 63% वाढ. केंद्राच्या विविध योजनांचा दूध उत्पादनावर चांगला परिणाम. अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुराने कुंडस अशा मुलीला जन्म दिला. 58व्या वर्षी अरबाज खान झाला बाबा. मागील आठवड्यामध्ये शुराचा बेबी शॉवर कार्यक्रम झाला होता. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर तुफान. तिसऱ्या दिवसापर्यंत 160 कोटींपेक्षा जास्त कमाई. ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाची चर्चा. गायक जुबिन गर्ग यांच्यावर मॅनेजरचा आयोजकाकडून विषप्रयोग. बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांचा आरोप. जुबिनला मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि महोत्सवाचे आयोजक श्याम कानू महंत यांनी विष दिल्याचा दावा. रेल्वेच्या डब्यांची ड्रोनद्वारे सफाई. रेल्वे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार. अमृत भारत एक्सप्रेसची गोरखपूर स्थानकावर ड्रोनद्वारे सफाई. भारतीय रेल्वेनं शेअर केला व्हिडिओ. एअर इंडियाच्या विमानाचं इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये इमर्जन्सी लँडिंग. अहमदाबाद दुर्घटनेप्रमाणे एअर टर्बाईन सक्रिय झालं. अमृतसरहून बर्मिंगहॅमला विमान निघालं होतं. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची एअर इंडियाची माहिती. साने ताकाची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार. साने ताकाची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जवळच्या सहकारी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं ताकाची यांची अध्यक्षपदी निवड केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावर रिसॉर्ट बांधणार. परदेशी लोकांसाठी विशेष झोन स्थापन करणार. बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर निर्णय. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून